सोन्याच्या दरात 1000 रुपयानं घसरण झाल्याचं बघायला मिळत आहे, तर चांदीच्या दरात 2000 रुपयांनी घसरण झाली आहे। डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया आणि रशिया युक्रेन युद्धाची निवडलेली तीव्रता यामुळेच सोन्या चांदीच्या दरात ही मोठी घसरण झाली आहे। सोन्याच्या दरात तब्बल 1000 रुपयांची घसरण होऊन तो 90,000 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आलेला आहे, तर चांदीच्या दरात 2000 रुपयांची घसरण होऊन 99,000 प्रति किलो अशी चांदी सध्या विकली जाते। आजचं आपण सध्या हा दर बघतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, खरं तर मागील अनेक दिवसांपासून आपण बघितलेलं होतं सोन्या चांदीच्या दरात ही सातत्यानं वाढ होत होती, मात्र एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल, आज 1000 रुपयांना घसरण झाल्याचं बघायला मिळते सोन्याच्या दरात। निश्चितच गौरी, आपण जर बघितलं तर ही खरंच सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे, कारण आता लग्न सराईचा सीझन सुरू आहे आणि लग्नामध्ये सर्वाधिक जास्त सोन्या चांदीला मागणी असते आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्याच्या दरात 1000 रुपयाने तर चांदीच्या दरात 2000 रुपयाने घसरण झालेली आहे। आपण जर बघितलं तर गेल्या 3 महिन्यांपासून सातत्याने सोन्या चांदीच्या दरात ही वाढ सुरू होती, मात्र सातत्याने वाढ सुरू असल्यामुळे याचा फटका हा ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर बसताना आपल्याला पाहायला मिळत होता। मात्र डॉलरच्या तुलनेत रुपयाची जी किंमत आहे ती वाढलेली आहे। त्याच पद्धतीने जी युद्धजन्य परिस्थिती अनेक देशांमध्ये सुरू होती ती देखील काही प्रमाणात त्याची तीव्रता कमी झाल्यामुळे कुठेतरी आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वृद्धी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। बँकेचे दर देखील स्थिर झालेले आहेत आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर सर्वसामान्यांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।